मी संतोष दगडू कडू, गाव बावले, राहणार सुरतमध्ये. आमचा आज हळदी कुंकाचा कार्यक्रम तसेच महिलांचा कार्यक्रम हा आज आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे पार पाडतो. तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्या मुलांचे पण कार्यक्रम तसेच सत्कार समारंभ दरवर्षीप्रमाणे आम्ही पार पाडत आलो आहोत. आणि हा कार्यक्रम आज आमच्या मराठी समाजाचा आणि महिला मंडळाचा कार्यक्रम तसेच सत्यनारायणची महापूजा दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही पार पाडत आहोत. आणि आमच्या ह्या मराठा समाजामध्ये ही परंपरा चाललेली हळदी कुंकू हे असेच अनेक वर्षापर्यंत चाललेले आहे. आणि हा आमच्या बावले ग्रामस्थांचा 29वा सत्यनारायणची महापूजा हळदी कुंकू समारंभ आज प्रारंभ होत आहे. नाव अंकिता विरल डेरे आहे आणि मी ग्रामस्थ मंडळाची सदस्य आहे. आणि आम्ही ह्या 14 वर्षापासून हल्दी कुंकूचा प्रोग्राम आयोजित करत आलेला आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे आमचा तो प्राचीन संस्कृतीपासून चालत आलेला आहे, जो मराठा साम्राज्याचा आहे. आणि आमचे जे महाराज होता, जे बी प्राचीन संस्कृती आहे का, शिवाजी महाराजला तुम्ही सर्व जाणत असाल. तो शिवाजी महाराजांनी हे लोक जेव्हा युद्धवरती जात असतात तेव्हा जे त्यांची पत्नी लोक असतात ती ग्रामस्थ म्हणजे गावागावाला भेटून एकत्र होऊन एक प्रोग्राम करतात जे सौभाग्यवतीचा असतो, त्याला हळदी कुंकू बोलतात. आणि त्याच्यामध्ये सर्व स्त्री भेगी होऊन एक सौभाग्यवतीचा प्रोग्राम असतो. आणि त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित सांस्कृतिक कार्यक्रम असतो, भोजन असतो आणि छोटी मोठी भेट एकामेकाला देऊन एक युद्ध માટે त्यांच्या पती માટે का त्यांच्या लांब आयुष्य માટે प्रार्थना करत असतात. आणि असे सौभाग्य आम्ही राहू शकतो त्या માટે हे कार्यक्रम आम्ही योजतो. મારું નામ છે મોનિકા અજય કડુ અને હું બાવલે ગ્રામસ્થ મંડળની એક સદસ્ય છું. અને આજે હળદી કુંકુનું કાર્યક્રમ આયોજિત કરવામાં આવેલું છે. અને આ કાર્યક્રમને 2014થી આની શરૂઆત થઈ છે હળદી કુંકુની. અને ટોટલ વર્ષ થયા છે 28. અને દર વર્ષે હળદી કુંકુમાં સત્યનારાયણની પૂજા, પછી સાંસ્કૃતિક કાર્યક્રમ, ડાન્સ, પછી બધાના સત્કાર વગેરે કરવામાં આવે છે. અને આવી રીતે જ ધૂમધામથી સારી રીતે પ્રોગ્રામ દર વખતે થાય છે.